मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं? जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नित्या आणि अधिराज समोर येताच त्यांना मुंबईमध्ये घडलेला सर्व काही प्रसंग आठवतो. तर दोघेही मोठ्यानेच ओढत विचारतात की तू, आणि ते पाहून सर्वजण आता एकटक नित्या आणि राजकडे पाहू लागतात. तेव्हा नित्या राजवर धावून जात म्हणते, तुला तर मी अजिबात सोडणार नाही. तेव्हा ईशान म्हणत असतो, नित्या कम डाऊन. तेव्हा नित्या थोडी शांत होते. तेव्हा विमल विचारत असते, अरे राजा, तू यांना ओळखतोस? तेव्हा राज म्हणतो की चांगलंच, आणि माय सेल्फ लवली असं मोठ्यानेच ओरडतो. तेव्हा लवली लगेच समोर येत म्हणतो, माय सेल्फ लवली आणि ही घ्या भावली. तेव्हा लवलीच्या हातामध्ये एक पुतळा असतो आणि त्यावर नित्य अधिकारी असं लिहिलेलं असतं. ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तेव्हा राज हसतच म्हणतो, माय सेल्फ बाहुली नाही तर माय सेल्फ नित्य अधिकारी. तेव्हा नित्या रागानेच राजकडे पाहू लागते. तर रावसाहेब मोठ्यानेच ओरडतो, ए अधिराज. तेव्हा रावसाहेबचा जोडीदार त्याला म्हणत असतो की फ्लाईट मोड. तर रावसाहेब लगेच गप्प होतो. तेव्हा आई विचारत असते, राजा, अरे हे सगळं काय चालू आहे? तर राज म्हणतो, आई, मॅडमच्या स्वागताची तयारी केली होती ना, मग तेच करतोय. तेव्हा राज लगेच आईच्या हातातील औक्षणाचं ताट घेत नित्याच्या नावाचा जो काही पुतळा बनवलेला असतो त्याला हळदी कुंकू लावत तिचं औक्षण करत असतो. तेव्हा तिथे जमलेले गावातील सर्वजण नित्यावर खूप हसत असतात. तेव्हा राज स्वतःच्या गळ्यातील हार काढून त्या पुतळ्याच्या गळ्यात घालत म्हणतो, वेलकम नित्या अधिकारी मॅडम, वेलकम. या आम गावात तुमचं स्वागत आहे. तर सर्वजण टाळ्या वाजवत असतात. नित्या चिडूनच राजला विचारते, झाला सगळा ड्रामा करून? तेव्हा राज म्हणत असतो, गावातील सर्वांनी अगदी प्रेमाने तुमच्या स्वागताची तयारी केली होती. आपली कामं सोडून तुमच्यासाठी पताका लावल्या होत्या, बैलगाडी सजवली होती, पण तुम्ही ते सगळं काही वाया घालवलं. आम्ही तुम्हाला मान देत होतो, परंतु तुम्ही या गावचा अपमान केलात. तर नित्या म्हणते, अच्छा, म्हणजे हे सगळं काही तू अरेंज केलंस? तुला काय वाटलं मी तुझ्या गावात आले म्हणून तू माझ्याशी कसंही वागशील? मुंबईमध्ये जसा अपमान केला तसा इथेही करशील आणि ते सगळं काही मी सहन करेन? तर राज म्हणतो, ओ मॅडम, जर मला अगोदरच माहिती असतं ना की नित्य अधिकारी तुम्हीच आहात, तर मी तुमच्या स्वागताची वेगळीच तयारी केली असती. आत्ता मला कळतंय, गरिबांना छळण्याचा तुमचा तर छंदच आहे. मुंबईमध्ये त्या गाडीवाल्याला उडवलं आणि इथे गरिबांच्या जमिनी उडवायला आलात. तेव्हा ईशान मध्येच म्हणत असतो की तुम्हाला जर वाईट वाटलं असेल ना तर एक्स्ट्रीमली सॉरी, पण प्लीज गावामध्ये असा गैरसमज पसरवू नका. अहो, आम्ही तुमच्या जमिनी उडवायला नाही तर या गावच्या भल्यासाठीच इथे आलो आहे. काहीतरी नवीन डेव्हलप करण्यासाठी आलो आहे. तेव्हा राज मोठ्यानेच ईशानवर ओढत म्हणतो की गप्प बस, उगीच थापा मारू नकोस. नित्या म्हणते, हे बघ, मी जे काही काम करते ना ते चांगल्यासाठीच करते आणि यावेळेला मी कुणालाही माझ्या कामाच्या मध्ये नाही येऊ देणार. तेव्हा राज लगेच नित्यासमोर हात जोडत म्हणतो, मॅडम, तुम्हाला माझ्याकडून हार्दिक का काय म्हणतात ना, त्या खूप खूप शुभेच्छा, कारण तुम्हाला त्याची गरज आहे. तर नित्या म्हणते, मला तुझ्या विशेषची गरज नाही, कारण तुझ्यासारख्या किरकोळ माणसाला मी अजिबात घाबरत नाही. रॅदर ऑल द बेस्ट टू यू, कारण मुंबईचा हिशोब चुकता केल्याशिवाय मी इथून हलणार नाही. तर राज म्हणत असतो, तुमचं ऑल द बेस्ट तुमच्याकडेच ठेवा, कारण हा अधिराज मुंबईमध्ये येऊन तुम्हाला धडा शिकवू शकतो. आता तर तुम्ही आमच्याच आमगावात आहात, त्यामुळे ऑल द बेस्ट टू यू. तेव्हा नित्या लगेच राजला धमकी देत चुटकी वाजवत म्हणते की 2 महिने मी या गावात आहे, या 2 महिन्यामध्ये नाही तुला धडा शिकवून माझ्या पायाशी आणलं ना तर नाव लावणार नाही नित्या अधिकारी. तेव्हा राज लगेच नित्याचा हात खाली घेतो. नित्या तेथून जाण्यासाठी निघते. तेव्हा नित्याचा असा गैरसमज होतो की राजने तिचा हात पकडला आहे. नित्या म्हणते, हात सोड माझा, नाहीतर हे तुला खूप महागात पडेल. तर राज म्हणतो, आणि स्वस्तातील वस्तू मला आवडत सुद्धा नाही. तर आता नित्या लगेच मागे वळून पाहते. तर जयदीपच्या हातामध्ये जो धागा बांधलेला असतो त्या धाग्यामध्ये नित्याचं वॉच अडकलेलं असतं. तर राज म्हणत असतो, हा धागा माझ्या आईने बांधलाय, देवीचा आशीर्वाद आहे हा, आणि हा धागा जर तुटला ना तर तुम्हालाच खूप महागात पडेल. तेव्हा लगेच जी पाहुणी असते ती समोर येते आणि नित्याच्या वॉचमध्ये जो धागा अडकलेला असतो तो सोडवते. तेव्हा नित्या चिडूनच तेथून जाण्यासाठी निघते. तर राज मोठ्यानेच म्हणतो, वाजवा रे, आणि त्या ढोलताशांच्या आवाजामध्ये नित्याकडे पाहत आता राज आनंदानेच नाचत असतो. त्यामुळे आता नित्याला अजूनच राग येतो.
तेव्हा ईशान नित्याला शांत करत तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणत असतो की नित्या डार्लिंग तू शांत हो. तेव्हा नित्या म्हणते मी तुला या अगोदरच सांगितलं की लग्नाच्या अगोदर काहीच नाही. तेव्हा ईशान विचारतो सगळ्या काही गोष्टींमध्ये तू मॉडर्न आहेस, पण या गोष्टीमध्ये तू काकूबाई कशी, असा प्रश्न आता ईशान करतो. तर नित्या म्हणत असते मला या विषयावर बोलायचंच नाही. इथे आल्यापासून एक गोष्टसुद्धा नीट घडत नाहीये. त्या हॉटेलवर अचानक मी त्या देवीसमोर गेले, नंतर आपली गाडी काय बंद पडते, ती बाई येते आणि माझ्या कपाळावर कुंकू लावून जात म्हणते की नियतीनेच तुला इथे आणलं आहे. अचानक आपली गाडीसुद्धा स्टार्ट होते आणि इथे आल्यानंतर हा तमाशा, हे सगळं काय चालू आहे. तर ईशान म्हणतो अगं तू बाहेरच्या गोष्टींचा जास्त विचार करतेस ना, म्हणून तुला त्रास होतोय. तेव्हा ईशान फॅन चालू करत असतो, तेव्हा फॅन मात्र चालू होत नसतो. तेवढ्यात अण्णा तिथे येत म्हणतात कसा चालू होणार, कारण लाईटच नाहीये. या गावामध्ये सारखी लाईट येत जात असते. तर नित्या चिडूनच म्हणते ईशान मला बाकी काहीच माहिती नाही, तू आत्ताच्या आत्ता कुठून तरी जनरेटर अरेंज कर, मला लाईट हवी आहे. तर अण्णा म्हणतात अहो कशाला घाई करताय, 2 तासामध्ये लाईट येते की नाही ते बघा, तोपर्यंत गावची हवा खा. तर नित्या रागानेच म्हणते हे गाव ना अमेझिंग आहे, या गावातील प्रत्येक माणसाला मला काही ना काही शिकवायलाच हवं. त्याच वेळेला विमल तिथे नित्यासाठी चहा घेऊन येते. नित्या म्हणते मला नको आहे, कारण मी नाही घेत. तेव्हा विमल म्हणते ते ठीक आहे, पण घेतला असता तर जरा बरं वाटलं असतं. तेव्हा वाटेल की बरं, मला तर गरजच आहे, असं म्हणत ईशान लगेच विमलच्या हातातून तो चहा घेते. तर नित्या म्हणते मला पण द्याल का चहा, तेव्हा तुमच्यासाठीच बनवला, म्हणून आता विमल आनंदानेच नित्याला चहा देते. तेव्हा अण्णा विचारत असतात की तुमच्या दोघांचं सामान एकाच रूममध्ये ठेवायचं का. ईशान म्हणतो अण्णा तुम्ही आता जे काही बोललात ना ते ऐकून खूप छान वाटलं, परंतु त्याला अजून वेळ आहे, कारण आता फक्त आमची एंगेजमेंट झाली आहे. तेव्हा तुम्ही तर अर्धी लढाई जिंकली म्हणायची, असं म्हणत अण्णा खूप हसू लागतात. तेव्हा तुमचा जोडा तर लाखात एक आहे, म्हणून आता विमल दोघांचीही दृष्ट काढत असते. तर नित्या म्हणते सॉरी, मगाशी त्यांनी तुमची नावं सांगितली होती, पण त्या मुलामुळे मी सगळं काही विसरले. तर अण्णा म्हणत असतात अहो तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून या विमलचा. तेव्हा विमल लगेच अण्णाला शांत करते. तेव्हा नित्याला सत्य न सांगता अण्णा स्वतःची ओळख करून देत सांगतो की मी साईराम आणि ही विमल. तेव्हा नित्या म्हणते चहा खरंच खूप छान झाला होता. विमल म्हणते अण्णा आपण सुद्धा अर्धी लढाई जिंकली म्हणायची, म्हणून आता दोघेही तेथून निघून जातात. तर इकडे राज शांतपणे गाडीवर झोपलेला असतो. तर लवली एकटक राजकडे पाहत म्हणत असतो की चमत्कार, नियतीने काहीतरी घडवून आणलं आहे, ती काहीतरी संकेत देत आहे. तर राज विचारतो कसला संकेत. तर लवली म्हणतो ती नित्या अधिकारी, मुंबईमध्ये तुमचा आमनासामना झाला आणि अख्खं जग सोडून ती आपल्याच आमगावात आली, हे कसं काय. तर राज म्हणतो मग त्यात काय एवढं. तर लवली म्हणतो ते काही नाही, तिच्या गळ्यातील हार किडा होता म्हणून तिने फेकून दिला आणि तोच हार तुझ्या गळ्यात येऊन पडला, हे कसं काय. तेव्हा राजला लगेच तो घडलेला प्रसंग आठवतो. तेव्हा राज म्हणत असतो अरे वेड्या याला योगायोग म्हणतात, चमत्कार नाही. तर लवली म्हणत असतो अधिराज आणि नित्या अधिकारी, काहीतरी कनेक्शन नक्कीच आहे. तेव्हा राज म्हणतो परत असं वेडवाकडं बोललास ना तर तुझ्या तोंडाचं आणि तुझ्या डोक्याचं कनेक्शन तोडून टाकेल. तर लवली म्हणतो तरीही तुमचं कनेक्शन काही तुटणार नाही, कारण या धाग्यात सुद्धा तिचा हात अडकला होता. तेव्हा राज म्हणतो अरे हट, शक्यच नाही, कारण मी या मातीमध्ये रमणारा आणि ती मातीला हात लावताना सुद्धा तिटकारा करणारी, या जन्मात काय पुढच्या 7 जन्मात सुद्धा आमचं कनेक्शन जुळणार नाही. तर दुसरीकडे वसुंधरा देवी नित्याला भेटण्यासाठी येतात. तिचं स्वागत करत उशीर झाला म्हणून माफीसुद्धा मागत असतात. तर नित्या तिचा पोपट करत विचारते आपण कामासाठी आलोत ना, मग कामाबद्दल बोलूयात का, माझं स्वागत करणं ही तुमची ड्युटी नाहीये. तेव्हा वसुंधरा देवी लगेच नित्याच्या हातावर एक फाईल ठेवत म्हणते यामध्ये त्या लोकांची नावे आहेत जे जमीन देण्यासाठी तयार नाहीत. खूप समजावून झालं परंतु ऐकत नाही, आता घाव घालण्याची वेळ आली. तुम्ही फक्त सांगा आमचा हा राजबिंडा मुलगा आहे ना, तो घाव घालण्यासाठी तयारच आहे. तर नित्या म्हणते हे बघा, आपल्याला असं काहीच करायचं नाहीये, सगळं काही अगदी शांतपणे झालं पाहिजे. ते पाहून वसुंधरा देवी मनाशीच म्हणतात मॅडम तर लई हुशार दिसता, जरा जपून राहायला हवं.
तर मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, राज मोरपीस हातामध्ये घेऊन झोपलेला असतो. तेव्हा हातातील धागा जेव्हा नित्याच्या हातामध्ये अडकतो, तो क्षण त्याला सारखा आठवत असतो. तेव्हा तो मोरपीस उडून नित्याच्या जवळ जाऊन पडतो. तर नित्या तो हातात घेत म्हणते, वाव ब्युटिफुल. त्याच वेळेला एक मुलगी अंधारात तिथे येते. नित्या विचारते कोण आहे, आणि अण्णांना विचारत असते की कोण आहे ही मुलगी. तर ती मुलगी लगेच नित्याला घट्ट अशी मिठी मारते. तर नित्याला सुद्धा काहीतरी वेगळंच फील होत असतं. तर मित्रांनो, ती मुलगी म्हणजे लक्ष्मी असणार का, ते पाहणं खूपच रोमांचक ठरेल. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.